तर मित्रांनो बघू शकता इथे पार्किंगसाठी जागा आहे जुहू बीचला आणि खूप सेफ आहे पार्किंग. तर इथे तुम्ही पार्किंग करू शकता आपली 4 व्हीलर 2 व्हीलर. आणि हे बघा इथे तिकीटसुद्धा आहे, तिकीट आहे इथे पार्किंगसाठी. तर मित्रांनो आपला हा ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधी आपण महाराजांचे दर्शन घेऊन आपला हा ब्लॉग स्टार्ट करत आहे. हा माझा 4था ब्लॉग आहे, त्यामुळे मी महाराजांचे दर्शन घेऊन हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. तर मित्रांनो मी तुमचा मित्र कुणाल जाधव आणि तुम्ही पाहत आहे कुणाल ब्लॉग्स. आज आपण आलो आहे जुहू बीचला, जे की सँटाक्रूजपासून मोस्ट ऑफली 10 मिनटाच्या किंवा 15 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे बाय रिक्षा किंवा बसने. तर आज तुमच्यासाठी मी आलो आहे जुहू बीचचा व्ह्यू दाखवण्यासाठी. तर बघू शकता हे जुहू बीचचा व्ह्यू आहे. इकडनं स्टार्टिंग पॉईंट हा आहे जुहू बीचचा आणि इकडनं 5 मिनटावरती तुम्ही जुहू बीचच्या इकडनं 5 मिनटावर तुम्हाला बाईकने आला तर बाईक पार्किंगला पण भेटेल. 50 रुपये त्याची पे चार्ज आहे 1 तासासाठी. तर तुम्ही इकडे येऊन बाईक पण पार्क करू शकता. त्याबरोबर संध्याकाळी इथे तुम्ही माझ्या पाठी बघतच असाल हॉटेल्स वगैरे आहेत हे त्या साईडला. तर इथे हॉटेल्स वगैरे आहेत, तिथे तुम्ही संध्याकाळी येऊन पावभाजीसुद्धा खाऊ शकता आणि खूप उत्कृष्ट पावभाजी इथे मिळते. आणि हे जुहू बीच हे पावभाजीसाठी खूप जास्त ओळखलं जाणारं स्पॉट आहे. आणि इथे भरपूर लोक आज आलेले आहेत आपल्या फॅमिलीबरोबर, कारण की आज रविवार असल्यामुळे लोक इथे आपल्या फॅमिलीबरोबर मोस्ट ऑफली प्रेफरली आले आहेत. तर बघू शकता हे. आणि आज मला असं वाटतं की जास्त करून आज पाणी वर आले आहे जुहू बीचचा. तर हा जुहू बीचचा पूर्ण लोकेशन आहे. कसं वाटतं सांगा मला कमेंटला. आणि जर तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या लोकेशनला वाटत असेल की जावं आणि मी व्हिजिट करून तिकडची एक्झॅक्ट कसं जायचं आणि तिकडची लोकॅलिटीमध्ये काय काय आपण खाऊ शकतो, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी नक्कीच तिथे व्हिजिट करीन. तर हा पूर्ण जुहूचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो बघू शकता माझ्या पाठी समुद्र किती छान वाटत आहे. कसं वाटत आहे हा समुद्र. तर मित्रांनो तुम्ही जुहू बीचला येत असाल तर इकडनं तुम्हाला बस नंबर आहे 231, जे की तुम्हाला 10 रुपये तिकीट घेईल आणि डायरेक्टली जुहू बीचला एंट्रेसला सोडेल. आणि जर तुम्ही बाय रिक्षाने आलात तर तुम्हाला सँटाक्रूज स्टेशनपासून तुम्हाला शेअरिंगसुद्धा मिळेल. इकडे शेअरिंग इकडे यायला आय गेस 20 रुपये किंवा असेल, 20 या 25-30 रुपये असेल. आणि बाय डायरेक्ट आला तर तुम्हाला जास्तीत जास्त 100 रुपये होतील. पण तुम्हाला भरपूर चांगल्या गोष्टी इकडे बघायला भेटतील. लोक इकडे एन्जॉयमेंट करतात आहेत. तर पुढे बघूया आपण अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला. तर मित्रांनो इकडे तुम्ही जर जुहू बीचला आलात तुम्हाला इथे बोटसुद्धा मिळेल ॲडव्हेंचर करण्यासाठी. तुम्ही इकडे बोटने पण फिरू शकता जुहू बीचला. आणि इथे बोट फॅसिलिटीज, त्याशिवाय इथे लाईव्ह गार्डची जॅकेटसुद्धा आहे की ते करून तुम्ही डुबणार नाही पाण्यामध्ये. आणि एक तुम्हाला गाईड आतमध्ये येईल. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठच्या साईडला बोट आहे ही. त्याचं इथे बोट फॅसिलिटीज अवेलेबल आहे. त्याशिवाय इथे तुम्हाला फोटोज काढणारे भरपूर लोक मिळतील. इथे फोटोज काढणारे जे की 200च्या आसपास तुम्हाला फोटोज काढून मिळतील स्वतःचे. तर हे तुम्हाला कसं वाटतं जुहू बीच, इथे नक्की तुम्ही व्हिजिट करा. खूप छान आहे. आणि आज रविवार असल्यामुळे लोक इथे खूप फॅमिलीबरोबर एन्जॉय करत आहे. ह्या बघू शकता इथे हा जुहू बीचचा परिसर आहे. आणि इकडे लोक आहेत जे की आपल्या बिझनेस इकडे एक्सपांड करतात आहेत, लोकांना ॲडव्हेंचर करवतात आहेत. बघू शकता. तर मित्रांनो जुहू बीचला तुम्ही जर संध्याकाळी आलात तर तुम्हाला सनसेटसुद्धा बघायला भेटेल, जे की 6च्या नंतर तुम्हाला दिसेल. जे की सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा खूप छान दिसतं. त्याशिवाय इकडे जे पावभाजी आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तर ती इथे 150 रुपीजला आहे, पण खूप छान लागते पावभाजी. आणि जुहू बीच जास्त करून पावभाजी आणि स्ट्रीट फूडसाठी ओळखलं जातं. इथे लोक आपल्या फॅमिलीबरोबर येतात, एन्जॉयमेंट करतात. त्याशिवाय मस्तपैकी रविवार असल्यामुळे आज त्यांना सुट्ट्या असल्यामुळे लोक एन्जॉयमेंट जास्त प्रमाणात करतात. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एक नव्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एक नव्या जर्नीमध्ये. चला गुड बाय.